नमस्कार मित्रांनो. घर जिथे आपण सुरक्षित वाटायला हवं, शांत झोप यायला हवी आणि मन प्रसन्न राहायला हवं, पण तरीही जर तुमच्या घरात सतत वाद होत असतील, पैसा टिकत नसतील, आजार मागे लागत असतील, मन बेचैन राहत असेल, तर एक प्रश्न स्वतःला विचारा, घर तुमच्यासाठी खरंच शुभ आहे का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घराचे असे गुपित संकेत पाहणार आहोत, जे स्वतःचं घर आपल्याबद्दल दाखवत असतं. घर शुभ असणं म्हणजे नेमकं काय? घर शुभ असणं म्हणजे फक्त सुंदर घर नाही, फक्त मोठं घर नाही, फक्त महागडं घर नाही. घर शुभ असतं तेव्हा घरात शांतता असते, मन आपोआप स्थिर राहतं, बाहेर गेल्यावर परत यावंसं वाटतं, झोप गाढ लागते. हे चिन्ह असतील तर घर तुमच्यासाठी योग्य आहे. घर अशुभ असण्याचे पहिले चिन्ह. पहिलं, घरात सतत वाद, कारण नसताना चिडचिड, भांडण, गैरसमज हे घरातील ऊर्जेचं असंतुलन दर्शवते. दुसरं, पैशाचा अडथळा. पैसा येतो पण टिकत नाही. अचानक खर्च वाढतो, कर्ज वाढतं. हे घरातील नकारात्मकता प्रभावाचे लक्षण आहे. तिसरं, आजारपण. वारंवार डोकेदुखी, झोप न लागणे, मुलं आजारी पडणे, वास्तुदोष शरीरावर परिणाम करतो. घर स्वतः संकेत कसं देतं? घर तुमच्याशी बोलतं, पण आपण ऐकत नाही. भांडी वारंवार फुटणं, पाणी सतत सांडणं, बल्ब अचानक खराब होणं, झाडं वाळणं हे सगळे ऊर्जा गळतीचे संकेत आहेत. वास्तुशास्त्रानुसार महत्त्वाची दिशा. पहिली, ईशान्य उत्तर पूर्व. पाणी, देवघर, प्रकाश इथे अडथळा, मानसिक ताण. दुसरं, आग्नेय दक्षिण पूर्व. स्वयंपाकघर, चुकीचं, आर्थिक अडचणी. तिसरं, नेतृत्व दक्षिण पश्चिम. बेडरूम चुकीचं, स्थैर्य हरवतं. चौथं, उत्तर दिशा. पैसा आणि संधी, अडथळा, कमाई थांबते. घर शुभ आहे का? 7 सोपी प्रश्न स्वतःला विचारा. पहिला, घरात प्रवेश करताना हलकं वाटतं का? दुसरं, झोप लागते का? तिसरं, देवघरासमोर बसायला मन लागतं का? चौथं, घर स्वच्छ ठेवावंसं वाटतं का? पाचवं, पाहुणे आल्यावर घर जड वाटतं का? सहावं, भिंती काळ्या वाटतात का? सातवं, घरात एकटं असतानाही भीती वाटते का? जास्त नाही असतील तर घर शुभ नाही. आध्यात्मिक दृष्टिकोन. घर आणि तुमचं नातं. घर म्हणजे फक्त भिंत नाही. घर म्हणजे तुमची ऊर्जा, तुमचा स्वभाव, तुमचं कर्म. जर घरात नकारात्मकता असेल तर ती तुमच्या विचारांवर परिणाम करते. म्हणूनच म्हणता, घर बदललं नाही तर आयुष्यही बदलत नाही. घर शुभ करण्याचे सोपे उपाय. रोज सकाळी सूर्यप्रकाश घरात येऊ द्या. संध्याकाळी दिवा अगरबत्ती लावा. नको असलेल्या वस्तू काढून टाका. मीठ पाण्याने पुसणं आठवड्यातून एकदा. देवघर स्वच्छ ठेवा. मोठा बदल नकोत, सातत्य महत्त्वाचं आहे. लोक करतात त्या मोठ्या चुका. फक्त बाहेरचं वास्तू पाहणे, घरात राग घेऊन येणे, देवघर असूनही नकारात्मक बोलणे. घर ऊर्जा ऐकते, शब्द साठवते. मित्रांनो, घर तुमच्यासाठी शुभ आहे की अशुभ हे घर ठरवत नाही, तुमची ऊर्जा ठरवते. जर तुम्ही कृतज्ञता ठेवली तर सकारात्मकता वाढवली, स्वच्छता पाळली तर तेच घर तुमच्यासाठी लक्ष्मीद्वार बनेल. धन्यवाद.